गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता। पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा। विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा। तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे। गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे जय 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 हे। नमस्कार, माझं नाव दीक्षा आशिष राजधरकर आहे। मी 5व्या ड वर्गात शिकते। शाळेचे नाव सोमलवार इंग्लिश मिडल स्कूल, रामदासपेठ, नागपूर। आज मी तुमच्या समोर सादर करीत आहे देशभक्तीपर गीत सागरा प्राण तळमळला। हे गीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेले आहे। Respected principal, teachers and all my dear friends. Good morning. My name is Vivan Rajesh Joseph from class 60. Today I will be performing a speech on Swami Vivekananda. 9/11 एक तारीख जो डरा देती है। याद आती है दो ऊंची इमारतें, उनसे टकराते हुए हवाई जहाज
ओसामा बिन लादेन, जॉर्ज बुश वगैरह वगैरह। हम उस तारीख से डरते हैं इसलिए क्योंकि हमारा पॉइंट ऑफ रेफरेंस गलत है। 9/11 नाम पर हमें वर्ल्ड ट्रेड सेंटर के धमाके तो सुनाई देते हैं, लेकिन विश्व शांति और हिंदू धर्म की सनातन संस्कृति के पश्चिम के पटल पर खोल देने वाले स्वामी विवेकानंद की अमृतवाणी नहीं सुनाई देती। स्वामी जी के शिकागो भाषण की तारीख यही थी, 9/11 11 सितंबर 1893। क्या था वो भाषण जिसने अमेरिका को ही नहीं पूरे पश्चिम को भारत का ऋणी बना दिया? और क्या थे वो पहले 5 शब्द जिन्हें सुनते ही 7,000 लोग 2.5 मिनट तक खड़े होकर मंत्र मुग्ध तालियां बजाते रहे? हम 9/11 न्यूयॉर्क के लिए नहीं, शिकागो के लिए याद करेंगे, विध्वंस के लिए नहीं, विश्व शांति के लिए याद करेंगे, आतंकवाद के लिए नहीं, सनातन संवाद के लिए याद करेंगे। आज के बाद 9/11 हम लादेन के लिए नहीं, नरेंद्र के लिए याद करेंगे। आइए ले चलता हूँ आपको फ्लैशबैक में 128 साल पहले, तारीख 11 सितंबर 1893, चगेलीक मिशन के तट पर बसा हुआ अमेरिका का सबसे घनी आबादी वाला शहर शिकागो। अवसर विश्व धर्म संसद, पात्र पूरे दुनिया से आए अलग अलग प्रतिनिधि और भारत का एक युवक तपस्वी स्वामी विवेकानंद। मौका तो था धर्म पर विचार विमर्श करने का, लेकिन दूसरों को छोटा और खुद को बड़ा समझने वाली पश्चिमी संस्कृति सैकड़ों विद्वानों के बीच बैठे विवेकानंद का मजाक उड़ा रही थी। भारत को तीसरी दुनिया मानने वाले, सपेरू का देश कहने वाले मन ही मन स्वामी जी पर हंस रहे थे, पर स्वामी जी सभा में निश्चित बैठे रहे और अलग अलग देशों के अलग अलग धर्मों के विद्वानों को एकाग्र होकर सुनते रहे। लेकिन कुछ देर बाद विश्व धर्म संसद में स्वामी जी का नाम पुकारा गया और स्वामी जी मंच की ओर बढ़ने लगे। तब स्वामी जी की उम्र थी सिर्फ 30 साल। नमस्कार, मी गौरी संजय बुरंगे, वर्ग 6वा अ, सोमलवार हायस्कूल, रामदासपेठ, नागपूर येथे शिकत आहे। मी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती सांगणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय शिवराय। अमेरिकेच्या बोस्टन विद्यापीठात शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो। पाकिस्तानाच्या पाठ्यपुस्तकात आदर्श राजा असा असावा हा छत्रपती शिवाजी महाराजांचा धडा शिकवला जातो। अनेक देशांमध्ये आदर्श राजे छत्रपतींचा इतिहास अभिमानानं शिकवतात, पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे शिवरायांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो। शिवाजी महाराज जर मुसलमानाच्या विरोधक असते तर? शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता? इब्राहिम खान। शिवाजी महाराजांच्या आरमाराचा प्रमुख कोण होता? दौलत खान। शिवाजी महाराजांच्या घोडदलाचा प्रमुख कोण होता? सिद्दी हिलाल। शिवाजी महाराजांचा पहिला सरसेनापती कोण होता? नूर खान। शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर। शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काझी हैदर। शिवाजी महाराजांचे एकमेव चित्र उपलब्ध आहे, त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद। आणि शिवाजी महाराजांना अफजल खानाचा वध करण्यासाठी बागनख्या पाठवून देणारा रुस्तमे जमाल हाही मुसलमान। जर एवढे मुसलमान अधिकारी शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात, तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असू शकतात काय? शिवाजी महाराजांचे 31 बॉडीगार्ड होते, त्यापैकी 10 मुसलमान होते। शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही, एकही कुराण जाळले नाही। याचा गांभीर्याने विचार या देशात झाला पाहिजे। रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर तेथे जगदीश्वराचे मंदिर बांधले। महाराजांनी मंत्र्याला विचारलं, जगदीश्वराचे मंदिर बांधले, पण माझ्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद कुठे आहे? मंत्र्याने विचारले, महाराज जागा दाखवा। महाराजांनी आपल्या राजवाड्यासमोरील जागा दाखवली।
आणि तेथे आपल्या मुसलमान सैनिकांसाठी मस्जिद बांधून घेतली. हा इतिहास आपल्या देशात का सांगितला जात नाही? हा इतिहास जर समाजापुढे गेला तर या देशात सामाजिक दूरी निश्चित नाहीशी होईल. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. सुप्रभात बच्चों. गणतंत्र दिवस के अवसर पर ढेर सारी शुभकामनाएं. 72 साल बीत गए, 73वां गणतंत्र दिवस है. बहुत प्रगति की है हमारे देश ने, खास करके शिक्षा के क्षेत्र में. परंतु पिछले 2 वर्षों से जिस वैश्विक महामारी से हम जूझ रहे हैं, उसने हमारे शिक्षा क्षेत्र में थोड़ी सी परेशानियां सामने आई है. फिर भी हमें आदत है, हम भारतीय हर मुश्किल का सामना करके आगे बढ़ते चले जाते हैं. इसी तरह से हम प्रार्थना करते हैं कि ये सब खत्म हो जाएगा और फिर से पाठशालाएं खुलेंगी. पाठशालाओं में आपकी मधुर किलकारियां गूंजेंगी, हमारे दिल बाग बाग होंगे और फिर हम शिक्षा के क्षेत्र में और प्रगति करेंगे. इस संदेश के साथ मैं अपना भाषण समाप्त करना चाहूंगी. आओ मिलकर कांटों में फूल खिलाएं, आओ मिलकर कांटों में फूल खिलाएं, इस धरती को स्वर्ग बनाएं. हम हर मुश्किल आसान करें, शांति और अमन ले आएं. इसी तरह हम गणतंत्र का पर्व मनाएं, इसी तरह हम गणतंत्र का पर्व मनाएं. जय हिंद, जय भारत. नमस्कार. 73व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपणा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, पालकवर्ग आणि माझे गुणवंत विद्यार्थी, आपणा सगळ्यांना पुनश्च एकदा या प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपला भारत स्वतंत्र झाला. इंग्रजांच्या गुलामगिरीतून, पारतंत्र्यातून आपल्या देशाला मुक्तता मिळाली. इंग्रजांचा युनियन जॅक खाली उतरला आणि आपल्या भारताचा तिरंगा उंच आकाशात फडकवला गेला. दक्षिण आशियातील किंवा भारतीय उपखंडातील या विशालकाय स्वतंत्र देशाची निर्मिती झाली. एका नवीन पर्वाला, नव्या इतिहासाला सुरुवात झाली. स्वतंत्र, सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक, धर्मनिरपेक्ष अशा राष्ट्राची मात्र निर्मिती झाली ती खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 रोजी. दरवर्षी आपण 15 ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दिन, इंडिपेंडन्स डे आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन म्हणजेच रिपब्लिक डे साजरा करतो. या दिवशी भारताचा तिरंगा हा उंच फडकावला जातो आणि आपण स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करतो. मात्र काय फरक आहे या 2 दिवसांमध्ये? भारताच्या स्वातंत्र्याचा दिवस आपण एकच का नाही साजरा करत, असा प्रश्न माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच पडतो आणि म्हणून त्याविषयी अगदी थोडीशी माहिती मी तुम्हाला आता देणार आहे. आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी इंग्रजांचे अत्याचार सहन केले, लाठ्या खाल्ल्या, प्रसंगी त्यांनी प्राणाचं बलिदान देखील दिलं आणि आपल्या देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्तता मिळवून दिली. तो दिवस होता 15 ऑगस्ट 1947 म्हणजेच स्वातंत्र्य दिन. भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं, पण एवढ्या मोठ्या विशाल राष्ट्राला एका छत्राखाली आणणं, एका राज्यात कारभाराखाली आणणं हे खरोखर अतिशय कठीण होतं. त्यावेळी आपला भारत हा 350हून अधिक वेगवेगळ्या प्रांतांमध्ये, राज्यांमध्ये, संस्थानांमध्ये विभागला गेलेला होता आणि एवढ्या विशाल राष्ट्राला एकत्र आणण्याचं काम हे त्यावेळी अतिशय कठीण होतं. आपल्या देशामध्ये विविध जातीचे लोक, भाषा, धर्म या सगळ्यांचे वेगवेगळ्या प्रांतातले लोक, वेगवेगळी राहणीमान असलेले लोक राहत होते आणि या विविधतेमध्ये एकसंघ राष्ट्राची निर्मिती करणं हे शिवधनुष्य पेलण्यासारखंच होतं. हे खरं आव्हान होतं त्यावेळच्या सरकारपुढे आणि हे आव्हान पेललं त्यावेळी आपले गृहमंत्री म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. आणि मग या स्वतंत्र राष्ट्रासाठी, विशाल राष्ट्रासाठी एक राज्यघटना म्हणजेच
कायदे निर्माण करून त्यांचं मार्गदर्शन देणारी राज्यघटना निर्माण करण्याचं कार्य. हे आव्हान पेललं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. या विशाल देशाची राज्यघटना देखील तेवढीच विशाल आणि ते सोपं काम नव्हतं. 1947 साली राज्यघटना निर्माण करण्याचं काम सुरू झालं आणि ते जवळपास 2.5 वर्ष सुरू होतं. मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली ही जगातील सगळ्यात मोठी लिखित स्वरूपातली राज्यघटना आपल्या देशाला, आपल्या राष्ट्राला अर्पण केली. ती 26 जानेवारी 1950 रोजी. आणि मग त्या दिवशी खऱ्या अर्थाने आपल्या देशाला दर्जा प्राप्त झाला, तो एका स्वतंत्र, लोकशाही, प्रजासत्ताक, सार्वभौम, धर्मनिरपेक्ष राष्ट्राची. संपूर्ण जगाने आपल्या देशाला त्या दिवशी मान्यता दिली, एक आपली लिखित राज्यघटना असल्यामुळे, की हा देश एक स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र आहे. आणि म्हणून 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. बरं, प्रजासत्ताक म्हणजे तरी काय? तर प्रजासत्ताक, प्रजा म्हणजे लोक, या देशातील नागरिक, स्वतंत्र नागरिक, आणि या लोकांची सत्ता, लोकांनी लोकांसाठी चालविलेलं राष्ट्र म्हणजेच लोकशाही राष्ट्र. या देशाचे नागरिक आपले प्रतिनिधी निवडून देतात आणि मग हे प्रतिनिधी आपलं सरकार स्थापन करून या देशाचा राज्यकारभार चालवित असतात. आणि म्हणून आपण म्हणतो प्रजासत्ताक राष्ट्र. आपल्या राज्यघटनेने या राज्यातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे. मात्र या स्वातंत्र्याच्या अधिकारासोबतच काही कर्तव्य पालनाची जबाबदारी देखील राज्यघटनेने आपल्याला दिलेली आहे. एक स्वतंत्र नागरिक म्हणून, स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आपल्या देशाला कायम प्रगतीपथावर नेण्याचं आपलं कर्तव्य आहे. आपण सतत प्रयत्न करायला हवा आपल्या या एकसंघ उन्नत भारताची निर्मिती करण्यासाठी. मात्र ही निर्मिती करीत असताना आपल्यापासून इतरांना इजा होणार नाही, त्रास होणार नाही, दुःख होणार नाही, याची काळजी आपण सतत घ्यायला हवी आहे. हे आपलं कर्तव्यच आहे. या देशातील प्रत्येक व्यक्तीचा आदर राखणं, मान त्यांना देणं, हे देखील आपलं कर्तव्य. देशातील प्रत्येक वास्तूचा, राष्ट्रीय प्रतीकांचा मान राखणं, हे पण आपलं कर्तव्य. आज या 26 जानेवारीला आपण सगळेजण मिळून एक संकल्प करूया, आणि तो म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता, अभिमान अखंड राखण्याचा संकल्प. आपल्या राष्ट्राचा तिरंगा झेंडा आज आपण उंच फडकवतोय, त्याचा मान राखूया, त्याचा आदर करूया. हा राष्ट्रध्वज म्हणजे आपल्या राष्ट्राची अस्मिता आहे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी आपला राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने फडकत असतो. मात्र त्याच दिवशी संध्याकाळी काय होतं? हा राष्ट्रध्वज रस्त्यांवरती, गटारांमध्ये ठिकठिकाणी पडलेला असतो. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विटंबना तर कितीतरी दिवस पाहत राहावी लागते. ॲक्च्युली हा आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमानच आहे. आपल्या राष्ट्रध्वजासाठी ज्या हुतात्म्यांनी, ज्या देशभक्तांनी, स्वातंत्र्यवीरांनी, क्रांतिकारकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलं, त्यांची आपण एक प्रकारे चेष्टाच करीत असतो. खरे तर ह्या राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखण्यासाठी, त्यांचा सन्मान राखण्यासाठी 1950 आणि 1971 साली वेगवेगळे कायदे केले गेले. आणि या कायद्यानुसार जर या राष्ट्रीय प्रतीकांचा जर आपण अपमान केला तर तो दंडनीय अपराध आहे. त्यामुळे आपल्याला शिक्षा देखील होऊ शकते. त्यामुळे आपण हा संकल्प सगळ्यांनी मिळून करूया. पालकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना माझी एकच कळकळीची विनंती आहे की आपण राष्ट्राभिमानी होऊया. आपल्या राष्ट्रीय चिन्हांचा, प्रतीकांचा, तिरंगाचा आपण मान राखूया. तिरंगाचा मास्क बाजारामध्ये उपलब्ध आहे. कृपा करून तो घेऊ नका. आजच्या या पॅन्डेमिकच्या काळामध्ये सोशल डिस्टन्सिंग अतिशय महत्त्वाचं आहे. पण म्हणून
तिरंगा झेंड्याचा मास्क लावून आपण आपल्या या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान करू नये एवढीच मी आपणास विनंती करेन. तर आज आपण या संकल्पाच्या पूर्णत्वास जाऊया आणि पुनश्च एकदा आपणा सगळ्यांना मी या 73व्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते. जय हिंद, जय भारत, नमस्कार.